शारदीय नवरात्र उत्सवाचा आज दुसरा दिवस आहे। मुंबादेवीच्या दर्शनाला आलेला भक्त मुंबईत महालक्ष्मीच्या दर्शनाला गेला नाही असं कधीच झालं नाही। चला तर मग देवी महालक्ष्मीच्या दर्शनाला जाऊया माझी सहकारी अंकिता सोबत। नमस्कार, मी अंकिता जाधव। शारदीय नवरात्रोत्सवाचा आजचा दुसरा दिवस। मुंबादेवीला आलेला भक्त महालक्ष्मीच्या दर्शनाला आला नाही असं कधी झालंच नाही। तर चला आज आपणही जाऊयात आणि महालक्ष्मी देवीचं दर्शन घेऊयात। मुंबईतील सर्वात प्राचीन धार्मिक स्थळांपैकी महालक्ष्मी मंदिर एक मानलं जातं। समुद्राच्या किनारी भुलाबाई देसाई मार्गावरचं हे मंदिराचा इतिहास अत्यंत रोचक आहे। मुंबईचा ब्रिटिशकालीन गव्हर्नर जॉन हॉर्नबी यानं मुंबई आणि वरळी ही दोन बेटं समुद्रात भरणी करून बांधून काढण्याचा चंगच बांधला होता। बांध घालण्याचं काम सुरू झालं, पण समुद्रात तुफान लाटा यायच्या आणि योजना बासनातच गुंडाळली जाते की काय असं वाटत होतं। पण असं वाटत असतानाच देवीनं रामजी शिवाजींच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आणि सांगितलं, मला आणि माझ्या बहिणींना महासागराच्या तळातून बाहेर काढ आणि मगच तुझा बांध पूर्ण होईल। समुद्रात जाळी टाकण्यात आली आणि स्वप्नात सांगितल्याप्रमाणे त्या जाळ्यात खरोखरच महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली अशा तीनही महादेवींच्या मूर्ती सापडल्या। हे देऊळ जवळपास 1784 ते 85 या दरम्यान बांधलं गेलं। मंदिराच्या गर्भगृहात महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती या तीन देवींच्या मूर्ती आहेत। तीनही देवींना सोन्या मोत्याच्या आभूषणांनी सुशोभित करण्यात आलेलं आहे। नवसाला पावणारी मुंबईची जागृत मायमाऊली म्हणून महालक्ष्मी देवी प्रसिद्ध आहे। त्यामुळे लोकशाही मराठीकडून नवरात्रोत्सवानिमित्त दुसरी माळ महालक्ष्मी देवीला समर्पित। उद्या भेटूयात नव्या आदिशक्तीच्या जागराला, दर्शनाला। पाहत राहा लोकशाही मराठी। कॅमेरा पर्सन विनीत पेटेकर सोबत मी अंकिता जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।